मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण फार पुढे जात आहे, तर या योजनेच्या संदर्भात वितरणाला दिरंगाई होऊ नये आणि लवकर वितरण वेळेवर व्हावं। आणि बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा अजून जोमाने लावून धरणार। आता सध्या तर आपण फक्त मागणीच करत आहोत, पण लवकर वितरण नाही झालं तर मग मी पुढे सांगेल की आपण या योजनेचे लवकर वितरण होण्यासाठी काय करायचं आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेळेत म्हणजे तशा गोष्टीची वेळच नाही यायला पाहिजे, लवकरात लवकर वितरण व्हायला पाहिजे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला विनम्र विनंती करीत आहे। कारण लवकर वितरण करा। खरं तर बघा, वितरणाच्या संदर्भात एवढी मोठी दिरंगाई करणे पहिलं तर मनाला न पटणारं अयोग्यच आहे, कोणत्याच पद्धतीने योग्य वाटत नाही। आणि स्वतः या विभागाच्या मंत्री आणि अर्थमंत्री यांनी पण जे आहे पुढाकार घ्यायला पाहिजे। जसं आतापर्यंत ते सकारात्मक या योजनेच्या संदर्भात होते, तर आता देखील ते आहेत हे सिद्ध करावं लवकरात लवकर वितरण करून। कारण यावेळेस तर माझ्या मते पुढे बघा, म्हणजे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण जर का या योजनेच्या संदर्भात हा मुद्दा तर लावून ठेवणारच आहोत, परंतु या योजनेच्या संदर्भात पुढे GR न काढता वितरण करायला पाहिजे। कारण अशा पण पद्धतीने वितरण करता येतं, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे, एकच मार्चचा हप्ता द्यायला नाही पाहिजे, त्याचा काही फायदा होणार नाही। द्यायचे असतील तर दोन्ही हप्ते आता एकत्रित द्यायला पाहिजे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेळेवर वितरण व्हायला पाहिजे, ही अगदी सर्वात प्रथम क्रमांकाची मागणी आहे। लवकर वेळेवर वितरण झालं तर त्याचा फायदा होतो, अन्यथा त्याचा काही फायदा होणार नाही। जर खरंच लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षमीकरण त्यांचं करायचं असेल तर वेळेवर त्यांना लाभ पोहोचला पाहिजे। म्हणून त्या काय करतील, छोटे मोठे उद्योग करतील, बचत गटाच्या द्वारे स्वतः काहीतरी छोटासा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतील। पण कधी होईल हे शक्य, जेव्हा त्यांना वेळेवर लाभ मिळाला तेव्हा। पण जर वेळेवर लाभच नाही मिळाला तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी या गोष्टीमुळे त्यांना छोटासा जो व्यवसाय करायचा असतो तोही करू शकणार नाहीत, ही बाब समजून घ्यायला पाहिजे। आणि या योजनेमुळे प्रचंड लाडक्या बहिणींनी ऑलरेडी छोटे छोटे बिझनेस किंवा छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते चालू केलेले आहेत, तर त्यामुळे त्यांना हातभार लागावा, त्यांचा त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा त्यांच्या एकंदरीत त्या छोट्याशा उद्योगामध्ये सरकारचा हातभार लागावा, त्यासाठी ह्या योजनेचा उपयोग त्या करतात, म्हणजे 1500 रुपयाचा। तर मग ते वेळेवर मिळायला पाहिजे, नाहीतर त्याचा काही अर्थ राहणार नाही किंवा फायदा होणार नाही। एवढी दिरंगाई का? खरं तर याचं एकदा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। बघा, या योजनेचं जे काही आहे ते स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। आणि कोणी द्यायला पाहिजे? स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री, कारण त्यांच्या विभागाची ही योजना आहे, त्यांनी द्यायला पाहिजे। आणि अर्थ खात्याने पण वेळेच्या वेळी या योजनेच्या निधीला मंजुरी द्यायला पाहिजे। 30 एप्रिलला KYC दुरुस्तीची मुदत संपली, मग आता वितरणासंदर्भात कोणतीही अडचण नव्हती, वितरण लवकर करायला पाहिजे होतं। आतापर्यंत मार्चचा हप्ता द्या, मार्चचा हप्ता द्या असं म्हणायची वेळ यायला पाहिजे नव्हती। कधीचा हप्ता तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित व्हायला पाहिजे होता। बघा, दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। म्हणजे 3000 रुपये मार्च आणि एप्रिलचा महिना एकत्रित द्यायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की हा जो हप्ता आहे कधीपर्यंत मिळेल। आज तर रविवार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली कोणत्याही प्रकारची वितरणाच्या संदर्भात हालचाल होणार नाही। पुढे म्हणजे उद्याची 4 ते 9 तारीख म्हणजे मेच्या या तारखेदरम्यानच आपला हप्ता वितरित होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती करण्याची पण संधी नाही, कारण की आता ती ऑलरेडी KYCची जी लिंक आहे ती पूर्णपणे आता 2-3 दिवस जरी ती वेबसाईटवर होती, पण KYC दुरुस्ती करता येत नव्हती, आज तर ती वेबसाईटवरून गायब झालेली आहे। त्यामुळे KYC दुरुस्ती प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे। 30 एप्रिलपासूनच खरं तर ही KYC दुरुस्ती प्रक्रिया थांबलेली आहे। असो, यावेळेचा मार्च आणि एप्रिलचा दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित द्यावा। आणि परत एकदा सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर वितरणाच्या संदर्भात उद्या परवापर्यंतच, खास करून उद्याच वितरण सुरू करावे अशी एक नम्र विनंती परत या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।